देवगड निपाणी हायवे लागूनच असा ह्या मंदिर। तर मित्रांनो, शिरगावचा पाहुणाई देवी मंदिर आणि त्याचं असं आज सप्त आता जाऊया बघूया। सप्ते असतात आणि आपण जात नाही असा होत बघूया। आज सप्त्याक आपल्या कोण मिळेल ते पण गोपीनाथ बागवेचे मृदुंगमणी होते आणि त्याला उत्कृष्ट भगवान आवडला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद। समोरच दत्तांची मूर्ती असा लावलेला फोटो। आम्ही हार्दिक स्वागत करतो। बोललेले नवस पूर्ण होतात। हे स्वयंभू असं देवस्थान असतात। तर मग ह्या देवस्थानाची ख्याती ती तसा, प्रसिद्धी ती तसा की ह्या पाहुणाई देवीजवळ बोललेले नवस, गाराणा घातलेली, मागणी घातलेली, तर मग ते पूर्ण होतात। आणि ते तर मंडळाचे काही विश्वास तर बसलेले असतील आणि नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव कोकणासाठी काय पण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय। रोज नवीन संस्कृती, रोज नवीन जागा, रोज नवीन देवस्थाना, अशाच देवस्थानांच्या शोधात आपण पोहोचलो शिरगावचा सप्तो असा। आणि या शिरगावच्या सप्त्यात आपण बघून घेऊया की नेमकं हे उत्सव कसं होता। गावी असणारे हे उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात, कारण वर्षातून एकदाच येणारे उत्सव एका वार्षिक देखील बोललो जातो। तर मग यांची जी काही वेगळी मजा असताना ती बघूया। आणि हा प्रयत्न जर आवडलो तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। आणि माका जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करूचा असाल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा। मित्रांनो, चला या उत्सवाची वेगळी मजा ठीक आहे। सागर सागर भरलागा तो सागर सागर भरलागा तो भरपूर मोठी लाईन खूपच छान असं। तसेच ते स्वतः
गोपीनाथ बागवेबुवांचे मृदुंगमणी होते आणि त्याला उत्कृष्ट पकवान आवडला त्याबद्दल ते दुसऱ्या धन्यवाद मंडळाला धन्यवाद. समोरच दत्तांची मूर्ती असा लावलेला फोटो. आहे त्यांच्या चरणांच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतो. तर मग आपण जे पावनाई देवी मंदिर आपलं शिरगावचं असं ना, तर मग थैसर इलाव आणि थैसर मग माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तर मग आपल्या तावडे अलंकार रावसाहेब पिल्लारे मिरज यांच्याकडून आम्हाला अशी देणगी आलेली आहे आमच्या श्री पावना. तर मग आपल्या समोर असं तावडे काका आणि त्यांच्या सोबत अजून आपल्या मंदिरातले जयराम रघुनाथ जयराम रघुनाथ. अच्छा. तर मग आपल्या सोबत श्री गागेश्वर गुरुमाऊली हे ऍक्च्युली कसं असतं, दर वर्षाला पुत्रदा एकादशी असते ना, हो त्यावेळी हा आमचा एक हरिनाम सप्ताह म्हणून उत्सव होतो. दरवर्षी होतो. हां हां, म्हणजे याला वार्षिक बोलू शकतो आपण. वार्षिक. बरोबर. आता तर मग आपलं हे किती वर्षापासून आहे मंदिराचा आपला जर विचार केला तर मग हे देवालय देवस्थान जे आहे ते किती वर्षाचं आहे? हे स्वयंभू स्थान आहे. अच्छा. याला कधी उत्पन्न झालं हे काही काही कोणाला माहित माहित नाही. नाही. स्वयंभू स्थान आहे. अच्छा. कारण आपली कोकणातली जी मंदिरांची परंपरा आहे ना ती एकत्र अशी आहे की एका ठिकाणी एकच मंदिर नसतं, तर त्याच्या आजूबाजूला अनेक मंदिर असतात. बरोबर आहे. हो, गोमेश्वर आहे. हां. परत गाडी गांगो आहे. हां हां. परत कामेश्वर खाली आहे. अच्छा. आणि ही सगळी स्थानं आहे ही एकांतात आहे. हो. आणि जरी परंपरा बघितली तर अजून एक आहे की 100 वर्षाहून जुन्या ह्या सगळ्या देवालयांचा इतिहास आहे, काही ना काही जुडलेला आहे का कुठल्या ना कुठल्या गोष्टी आहेत. पूर्वीच म्हणजे आजच्या आता जवळजवळ 5-6 पिढ्या गेल्या असतील. हो. त्यांनाही माहित नाही केव्हा हे झालं. अच्छा. खूपच छान. तर मग या मंदिराचा आपला जीर्णोद्धार कधी झाला होता? आता तसे 2-4 वेळा जीर्णोद्धार झालेला आहे. पण लेटेस्ट आमचा 88ला झाला. हा, 88 साली. 1988 मध्ये. एकंदरीत जर आपण बघितलं तर मग कोकणातल्या ह्या संस्कृती ज्या आहेत ना, ह्या परंपरा ह्या आम्ही आत्तापर्यंत जपून ठेवला. आपल्यासमोर एक पिढी असा, त्या पिढींनी ते जपून ठेवल्याने आणि आपल्या पुढच्या पिढीपर्यंत देण्याचा प्रयत्न असा. तर मग एकंदरीत हे करण्यामागे कारण काय, तर मग आपल्या परंपरा काय होत्या त्या तुमच्यापर्यंत याव्या आताच्या नवीन पिढीपर्यंत आणि ह्यो वारसा त्यांनी चालू ठेवावं हे छोटंसं प्रयत्न होतो. धन्यवाद. चला, थँक्यू. आपली मंदिरं जी असतात ना, तर मग ज्या वेळेस हरिनाम सप्ताह असतात म्हणजेच वर्धापन दिन हे वार्षिक असतं आणि ह्या सगळ्या मंदिरांची आपल्या जो उत्सव मोठ्या थाटामाटात साजरं होताना दिसतं. तर मग ही एक आतुरता असतं ह्या वार्षिकतेची. मुंबईवरून आपले चाकरमानी देखील येतात दर्शन घेऊसाठी. दर्शनाची गर्दी बघा किती वाढली असतात ती त्याच्यावरूनच आपल्याला समजत की बाबा ही गर्दी काय असतं. सन्माननीय चंद्रकांत राणे शिरगावच्या देवालयामार्फत आम्ही त्यांचे आभार मानत आहोत. गावकरी आणि महिला तर ह्यांच्या ओट्या भरण्याचा हा जो कार्यक्रम असा एक आस्थेचा कार्यक्रम असतो. तर मग हे बोललेले नवस पूर्ण होतात. हे स्वयंभू असं देवस्थान असतात. तर मग ह्या देवस्थानाची ख्याती ती जसा प्रसिद्धी ती जसा की ह्या पावनाई देवीजवळ बोललेले नवस गाराणा घातलेली मागणी घातलेली तर मग ते पूर्ण होतात. आणि ते पूर्ण झाल्यानंतर मग आपल्या एक नवस फेडताना ह्या अशा महिलांची गर्दी दिसतात. तर मग एका बाजू हे ते पाषाण असत. तर मग वेगवेगळ्या देवतांची असत. याच्यात पण मेन हैसरला जे मुख्य देवस्थान असं ना ते असा पावनाई देवी, त्याच्यानंतर मग आकार विटला आहे, अशा ह्या वेगवेगळ्या देवता असत आणि ह्या हैसर असतात. तर मग
हेच जर बघितलं तर आपल्या क्षमतात समीक्षा सचिन गुरव. समीक्षा सचिन गुरव. कोणी टाकून जाऊ नका आपल्या तर मंडळाचे काही विश्वस्त इतर बसलेले असतील आणि स्वखुशीन येणाऱ्या ज्या देणग्या असतात ना ते घेताना आपल्या काहीसर दिसतील. आता अजून कोण कोण असतात हे अजून बघूया. याच्या सोबतच काका आपलं नाव कसं? प्रवीण तावडे. प्रवीण तावडे. शिवाजी तावडे. शिवराज तावडे. अच्छा, शिवराज तावडे. चव्हाण गुरुजी. अच्छा, तर चव्हाण गुरुजी आणि तावडे काका इसर असत आपल्या सोबत. आता या मंडळाचे विश्वस्त काही स्वखुशीन दिलेली देणगी असतात ती स्वीकारताना या टेबलावरती दिसतात. धन्यवाद, थँक्यू. चला आपण येऊया. तर मग आज आपण बघतो तर मग वार्षिक म्हणजेच वर्षान येणारो उत्सव आणि ह्यो उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केलो जाता. तर ह्यो उत्सव साजरा होताना आपण जे ढोल आणि नगाडे असतात ते आपण दर दिवशी बघतो. तर मग हे बघताना आपल्याला हेच जाणवत की ह्यो आनंद व्यक्त करतात. तो आनंद व्यक्त करण्यासाठी खूप चांगली असतात. चला आपण आज बघूया. चला ठीक आहे. तर मग हेच बघूया की हा आनंद या ढोल ताशाच्या गजरात कसा दिसतो ते. याच्या व्यतिरिक्त सर जवळजवळ बऱ्याच देवी देवतांची बापड्याचा ढोलपथक होता आणि हैसरनं आता आपण बघितला तर मग हा ढोलपथक हैसरनं आता चालला असा. त्यांचं प्रदर्शन भारीच होता. अगदी खूपच छान प्रकारे त्यांनी प्रदर्शन केले. चला महिला भजन बुवा आले असत ते बघूया. चला
आपले गाडीगावकर जे असतात ना ते आज पुन्हा आपल्याला भेटले नवीन जत्रेत नवीन स्टॉल. पण मग हे जत्रेंका सप्त्यांका हे असतं. आज आता पुन्हा नवीन बनवून घेतल्याने आता सर हे संपला नवीन इला का पण संपला आणि दुसरा बनवून घेतलेला. सोबतच गरम गरम जिलेबी काढताना दिसतील. लास्ट टाइम मागच्या टायमात आम्ही त्रिंबकमध्ये बघितला होता नाही तिरलोटी केला होता हैसर बघितला होता हेंका आणि त्याच्यानंतर आत्ता आपण बघतो हैसर हेंका. तर मग आपण जागा बदलतो. थँक्यू. आपण जागा बदलतो आणि त्यासोबतच येतो. गरम गरम जिलेबी इली असा खाताना दाखवत आहे कशी आहे बघा. खूप सुंदर सुरुवात. अध्यक्ष श्री सदानंद तावडे यांच्याकडून आताच्या या भजनासाठी 200 रुपयाचा बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. त्याचा स्वीकार करावा त्यांनी. स्वतः अध्यक्ष येत आहेत आपला सन्मान करण्यासाठी. आपला सन्मान करण्यासाठी स्वतः सुरभा तावडे ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय सदानंद तावडेजी खूप सुस्वर असं भजन येथे आमचे राणा शेबुवा गायक आहेत. एक लॉट संपलं दुसरं लॉट बनवून घेतलं नाही. शिरोडे असत शेंगदाण्याचे लाडू असत खटखडे लाडू आणि तिळाचे लाडू असतात सध्या. त्याच्यासोबतच खाज्याचा नवीन लॉट असा. तर मित्रांनो व्हिडिओ हैसर संपवत आहे म्हणजेच आपलं निरोप घेत आहे. म्हणून मग आपला रोजचा सांगणं रोजचा मागणं आणि रोजचा गाणं. माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करत असाल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा. चला मित्रांनो आपण हैसरला निघूया. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत काळजी घेवा. बाय बाय.